नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्ही महाराष्ट्र BBA, BCA, BAMS CET 2026 या एक्झामसाठी प्रिपेअर करत असाल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी. या व्हिडिओमध्ये आपण आज प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स सेक्शन 4 कम्प्युटर याचे प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स म्हणजे 29 एप्रिल 2025 ची जी मॉर्निंग शिफ्ट होती त्याचे डिटेल सोल्युशन पाहणार आहोत. तेव्हा हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. नमस्कार, मी श्वेता चंदनकर तुम्हा सर्वांचे सीईटी बाय ग्लोबल ऑनलाईन या युट्यूब चॅनलवर स्वागत करते. चला तर मग सुरुवात करूया. ग्लोबल ऑनलाईन आपल्यासाठी घेऊन आले आहे महाराष्ट्र BBA, BCA, BHMCT, BMS, BBMBCA सीईटी एक्झाम 2026 यासाठीचं एक मास्टर गाईड, ज्यामध्ये तुम्हाला चारही विषयाचे इंग्लिश, रिझनिंग, जनरल नॉलेज, कम्प्युटर बेसिक्स हे चारही विषय व्यवस्थितपणे अपडेटेड सिलेबस सोबत विथ प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स पेपर आणि सॅम्पल क्वेश्चन पेपर सोबत तुम्हाला देण्यात येत आहे. कम्प्लीट सिलेबस कव्हरेज इथे झालेला आहे आणि जर का तुम्हाला 90+ तुमचं टार्गेट असेल तर ही पुस्तक तुमच्यासाठी खूप खूप महत्वाचे ठरणार आहे. ही अमेझॉन आणि फ्लिपकार्ट दोन्हीवर अवेलेबल आहे आणि स्पेशल प्राइस याची 365 असणार आहे. जर का तुम्हाला ऑर्डर करायचं असेल तर तुम्ही ऑर्डर करू शकता आहात. चला तर मग सुरुवात करूया. सेक्शन 4 आपला कम्प्युटर असते आहे. व्हॉट डज द CPU स्टँड फॉर? कम्प्युटर परफॉर्मन्स युनिट, सेंट्रल पर्सनल युनिट, सेंट्रल प्रोसेसिंग युनिट की सेंट्रल पॉवर युनिट? तर CPU जो आहे तो सेंट्रल प्रोसेसिंग युनिट याच्यासाठी होतो आहे, म्हणजे आपलं सी उत्तर असणार आहे. ठीक आहे, केंद्रीय प्रक्रिया युनिट असं त्याचा अर्थ होतो. आणि ओके, द ब्रेन, इट इज ऑफन कॉल्ड द ब्रेन ऑफ द कम्प्युटर बिकॉज इट प्रोसेसेस ऑल द इन्स्ट्रक्शन अँड डाटा. ओके, येस. ग्लोबल ऑनलाईन आपल्यासाठी घेऊन आले आहे महाराष्ट्र BBA, BCA, CET एक्झाम 2026 यासाठीचा क्रॅश कोर्स, ज्यामध्ये तुम्हाला युनिट वाईज लेक्चर्स मिळणार आहेत. फुल सिलेबस नोट्स मिळतील जे तुम्ही डाउनलोड सुद्धा करू शकाल. फुल सिलेबस मॉक टेस्ट असणार आहे. फुल सिलेबस MCQ सिरीज असणार आहे. सोबतच मराठी आणि इंग्लिश दोन्ही लँग्वेज मध्ये असणार आहे. जर का तुमचं टार्गेट हे 90+ असेल तर ही बॅच तुमच्यासाठी असणार आहे. याची जी फीस आहे ते 2,000 रुपये. जर का तुम्हाला इनरोल करायचं असेल तर तुम्ही दिलेल्या नंबरवर संपर्क करू शकता किंवा ग्लोबल ऑनलाईन पोस्टवरून डाउनलोड करू शकता. A device that allows users to feed data into a computer for analysis and storage and to give commands to the computer is called output device, input device, memory, printer. A device that allows users to feed data into a computer for analysis and storage and to give commands to the computer is called as input device. म्हणजे आपलं उत्तर काय असणार आहे? बी असणार आहे. फीडिंग डेटा, गिव्हिंग कमांड हे जे आहे ते इनपुट डिव्हाइस देतो आहे. ठीक आहे. आउटपुट डिव्हाइस हा काय करतो? सेंड करतो डेटा आउट ऑफ द कम्प्युटर, जसं की मॉनिटर, स्पीकर. ओके. आणि मेमरीचं तुम्हाला माहिती आहे, लाईक रॅम, हार्ड ड्राईव्ह. आणि प्रिंटर जो तो आउटपुट डिव्हाइस आहे. ठीक आहे, त्यामुळे आपलं उत्तर असणार आहे बी, इनपुट डिव्हाइस लेट्स युजर फीड डेटा or a commands into a computer for processing, storage or a control. समोरचा प्रश्न, which memory type retain data even when power is lost? RAM, ROM, cache, DRAM. Which memory? ROM जी आहे, read only memory. This is a type of a non-volatile memory. It is designed to keep its data permanently even after the computer or a device is turned off. It typically contains the essential instructions needed to start up the computer. Besides that, RAM, cache, DRAM is that all type of volatile memory. हे जे आहे ते बाकीचे सगळे volatile आहे. आणि रोम जे आहे, रीड ओनली मेमरी, हे जे आहे ही नॉन व्होलाटाईल मेमरी आहे. त्यामुळे आपलं उत्तर काय असणार आहे? बी असणार आहे. नंतर विच ऑफ द फॉलोइंग इज द स्मॉलेस्ट एंटिटी ऑफ मेमरी? ब्लॉक, सेल, इन्स्टन्स, सेट. आपल्या सगळ्यांना माहिती आहे जे स्मॉलेस्ट एंटिटी आहे ती सेल असणार आहे. ठीक आहे. वाईल अ बीट इज अ टेक्निकल द स्मॉलेस्ट युनिट ऑफ इन्फॉर्मेशन, बीट म्हणतो त्याला आपण कम्प्युटर लँग्वेज मध्ये. त्यानंतर अ ग्रुप ऑफ सेल जे आहे त्याला ब्लॉक म्हणतो. ठीक आहे. सेट जे आहे ते अ कलेक्शन ऑफ ब्लॉक्स. पहिले सेल, त्यानंतर ब्लॉक, त्यानंतर सेट, त्यानंतर इन्स्टन्स. इन्स्टन्स जे आहे ते युजली रेफर्स टू द स्पेसिफिक रिलायझेशन. याचा आणि यांचं काही हे बघ. त्यानंतर पहिले सेल, ब्लॉक आणि सेट अशा पद्धतीने ते असणार आहे. नंतर द प्रायमरी मेमरी इज ऑल्सो कॉल्ड अ मेन मेमरी ऑफ पर्सनल कम्प्युटर, कन्सिस्ट ऑफ रॅम ओनली, रोम ओनली, बोथ रॅम, रोम, कॅचे मेमरी. इन अ कम्प्युटर प्रायमरी मेमरी जी आहे ती आपल्याला दोन मेन याच्यामध्ये डिवाइड झालेली आहे. कोणतं? रॅम आणि रोम. रॅन्डम ऍक्सेस मेमरी आणि रीड ओनली मेमरी. ठीक आहे, त्यामुळे आपलं उत्तर असणार आहे सी. रॅम ही वोलाटाईल असणार आहे, यूज फॉर टेम्पररी डेटा स्टोरेज. आणि रोम जे आहे ती नॉन वोलाटाईल आहे आणि टेम्पररी डेटा नाही होते, ते परमनंट डेटा होत असतो. नंतर विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट अ पॉइंटिंग डिव्हाइस? माऊस, जॉयस्टिक, लाईट पेन, डिजिटायझर. तर पॉइंटिंग डिव्हाइस जो आहे
Pointing device is an input interface that allows a user to control a pointer or a cursor on a screen to provide special data. तर माऊसमुळे होतं, जॉयस्टिकमुळे होतं, लाईट पेनमुळे होतं, पण डिजिटायझर मध्ये होत ते इनपुट डिव्हाइस असणार. तर त्यामुळे आपलं उत्तर असणार आहे डी. आपण हे कशासाठी वापरतो? आर्ट, डिजिटल आर्ट, डिझाईन, प्रिसाइज इनपुट जे आहे ड्रॉइंगसाठी वापरतो. व्हॉट इज द फुल फॉर्म ऑफ रॅम? मी आताच सांगितलं तुम्हाला. रीड ऍक्सेस मेमरी, रॅन्डम ऍक्सेस मेमरी, रिडेबल ऍक्सेस मेमरी, रॅन्डम ऍक्सेलरेटर मेमरी. तर काय असणार आहे? रॅन्डम ऍक्सेस मेमरी, म्हणजे बी उत्तर असणार आहे. द स्मॉलेस्ट मशीन्स आर कॉल्ड मायक्रो कम्प्युटर्स, मिनी कम्प्युटर्स, मायक्रो मिनी कम्प्युटर्स, मेन फ्रेम कम्प्युटर्स. द स्मॉलेस्ट मशीन इज कॉल्ड अ मायक्रो कम्प्युटर्स, म्हणजे ए जे आहे ते आपलं उत्तर असणार आहे. These are the designed for individual use and includes so devices like desktop, laptop, tablets, and smartphones. They use only single processor. Okay. पहिले काय? मायक्रो, त्यानंतर मिनी, त्यानंतर मेन फ्रेम्स, आणि त्यानंतर सुपर कॉम्प्युटर बाय साईज अँड कॅपेबल. अशा पद्धतीचा तो क्रम लागलेला. नंतर HTML स्टँड्स फॉर. इथे HTMLचा पूर्ण फुल फॉर्म विचारलाय. हायटेक मल्टीमीडिया लिंक, हायपर टेक्स्ट मार्कअप लँग्वेज, ह्युमन टाइम मॅनेजमेंट लिस्ट, की हायपरलिंक टेक्स्ट मेसेज लँग्वेज. काय असणार आहे? HTML जो आहे, हायपर टेक्स्ट मार्कअप लँग्वेज, म्हणजे बी जे आहे ते आपलं उत्तर असणार आहे. नंतर व्हॉट डज द URL स्टँड्स फॉर इन द कॉन्टेक्स्ट ऑफ वेब ब्राउझिंग? युनिफॉर्म रिसोर्स लोकेटर, युनिव्हर्सल रिसर्च लिंक, युनिफाईड रिसोर्स लिस्टिंग, युजर रिक्वेस्टेड लिंक. सांगा बघू. URL, युनिफॉर्म रिसोर्स लोकेटर, हे जे आहे ते आपलं उत्तर असणार. हे ए जे आहे ते आपलं उत्तर असणार. ठीक आहे. समोरच्या व्हॉट इज अ वेब ब्राउझर? A search engine, software application for accessing and displaying website, an email client, and online shopping platform. हे तर नसणार आहे, हेही नसणार आहे. सर्च इंजिन किंवा याच्यामध्ये थोडं कन्फ्युजन होऊ शकतं, पण त्याचं उत्तर काय असणार आहे? सॉफ्टवेअर ऍप्लिकेशन. अ वेब ब्राउझर इज अ सॉफ्टवेअर प्रोग्राम दॅट रिट्राइव्स कंटेंट फ्रॉम द वर्ल्ड वाईड वेब अँड डिस्प्लेस इट ऑन युअर डिव्हाइस, म्हणजे हे जे आहे ते आपलं उत्तर असणार. बी आपलं उत्तर असणार आहे. नंतर व्हॉट टाइप ऑफ डिव्हाइस इज अ ट्रॅक बॉल? पॉइंटिंग डिव्हाइस, आउटपुट डिव्हाइस, स्टोरेज डिव्हाइस, प्रोसेसिंग डिव्हाइस. ट्रॅक बॉल काय आहे? हे पॉइंटिंग डिव्हाइस, त्यामुळे आपलं उत्तर असणार आहे ए. A trackball is a pointing device that functions like upside down mouse. User rolls a stationary balls with a fingers, thumbs to move cursor on the screen. Next प्रश्न आहे, what is the purpose of CPU cache memory? To store permanent data, to provide additional processing power to the CPU, to store frequently accessed data for the faster retrieval by the CPU, to display image on the screen. What is the purpose of CPU cache memory? The purpose of CPU cache memory is to store frequently accessed data for faster retrieval by the CPU. आपलं उत्तर असणार आहे सी. ओके. नंतर which of the following is an example of a application software? Utilities, command system, operating system, CAD CAM system. Which of the following is an example of application software? Application software is a CAD CAM system. Okay. Computer aided design, computer aided manufacturing. असं त्याचं full form. And the first computer mouse was developed by Douglas Engelbart, William English, Daniel Koffa, Robert Zavesi. The first computer mouse was developed by Douglas Engelbart in 1964. Okay. ओके एव्हरीवन, दॅट्स इट फॉर टुडे. 29 एप्रिलचा आपण हे क्वेश्चन पेपर पाहिलेला आहे कम्प्युटर सेक्शन 4 कम्प्युटरचा. कम्प्युटरचे 20 प्रश्न विचारले जातात, 15 ते 20. ओके. तर आय होप हे तुम्हाला समजलं असेल आणि तुमच्या अभ्यासाला सुद्धा मदत होईल. ओके एव्हरीवन, आणि आपली बॅच येते मंडे पासून सुरू होते आहे. जर का तुम्हाला एनरोल करायचं असेल तर तुम्ही दिलेल्या नंबर संपर्क करू शकता किंवा ग्लोबल ऑनलाईन अभ्यास फोरम डाउनलोड करू शकता. खूप खूप धन्यवाद.